राज ठाकरे यांनी मुलाला बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवलं होतं असं म्हणत भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंना आवाहन केलेलं आहे। अमित साटम यांच्या आवाहनाला गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। अमित साटम यांचा जुन्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे असं काळे म्हणाले। राज ठाकरेंना हा सवाल आहे की आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे। जे.पी. नड्डा जे आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, जेवियर स्कूल पटणा, पियुष गोयल जे आता बहुधा रेल्वे मंत्री आहेत, डॉन बॉस्को हायस्कूल माटुंगा, आणि हो सन्माननीय राजसाहेबांच्या नातवावर आपण बोललात, पुढची 2 उदाहरणं त्यासाठी अमृता मॅडम फडणवीस, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल नागपूर, दिविजा देवेंद्र फडणवीस, द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन हायस्कूल फोर्ट मुंबई, हे सगळे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले। यानंतरही बाकी शहाण्यास फार सांगणे न लागे, यापुढे तोंड सांभाळून बोला। फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आणि गुडबुक मध्ये जाण्यासाठी अमित साटम करत असलेला चाटुगिरी आता